म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ देवरत तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. ही माझ्यासमोर प्रेक्षकांनी पाठवलेली काही पत्रं आहेत. खरं तर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभारी आहे मी तुमचा. कारण की तुम्ही पाठवलेले पत्र ईमेल्स हीच खरी आमची पोचपावती आहे. तुम्ही पत्राद्वारे ईमेल्सद्वारे वेगवेगळ्या शंका विचारता, तुमचा फीडबॅक देता. याच्यामुळे मला आणि आमच्या पूर्ण टीमला आपलं काम जास्ती चांगल्या प्रकारे करण्याचा हुरूप येतो. आणि खरं सांगायचं तर इतका खटाटोप अस्सल खवय्ये मंडळीच करू शकतात. आणि आपला हा प्रोग्राम खास खवय्यांसाठीच तर आहे. मंडळी, या पत्रांमध्ये बऱ्याच काही काही शंका विचारलेल्या असतात. तर त्यापैकी काही शंका मी फक्त सांगणार नाही तर आज करून दाखवणार आहे. तुमच्यासाठी सरप्राईज आहे. त्यापैकी एक पत्र बघूया. नाशिकवरनं PS वर्षाजींचं एक पत्र आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की मी फरसाणातील बारीक शेव, गाठी शेव, पापडी, भावनगरी शेव सगळ्या करून बघितल्या, सोडा घालून पण आणि न घालून पण बाजाराप्रमाणे पिवळी राहत नाही. मंद आचेवर तळूनही पिवळी राहत नाही, त्याचा काही उपयोग होत नाही. त्याचबरोबर डाळीच्या पिठात कुठले दुसरे पीठ घालतात का, किंवा त्या लाल होऊ नये म्हणून काय करावे. तर आज आपण या दोन्ही शेवेचे प्रकार आपण करणार आहोत. आज आम्हाला खात्री आहे वर्षाजी आज खुश होतील, कारण की आज त्यांच्या रेसिपीज, त्यांनी विचारलेल्या रेसिपीज आपण करणार आहोत. त्यांच्यासाठी सरप्राईज आहे. चला मंडळी, रेसिपीजला आज सुरुवात करूया. जाऊया आपल्या किचनकडे. आज आपण पहिली जी रेसिपी करतो आहे, आपल्याला विचारलं आहे वर्षाजींनी शेव आणि पापडीबद्दल. तर आपण पहिले आज शेव, जी फरसाणातली शेव आणि पापडी असते त्याची रेसिपी बघणार आहोत. तर सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य इथे बेसन घेतलं आहे मी, जिरे आहे, लसणाचं पाणी आहे, काळी मिरी आहे, हळद आहे, ओवा आहे आणि मीठ आहे. अतिशय थोडं साहित्य आहे. आणि याच्यामध्ये एक 2-3 ऑप्शन आहेत. आता एक साधी शेव करायची असेल तर बाकीचे हे स्पायसेस एवढे टाकायची जरूरत नाही आहे. जर चाटसाठी आपण करणार असू तर आपल्याला थोडासा ओवा त्यात चालेल, ओवा जिरा चालेल. तर आपल्या आवडीप्रमाणे कोणी म्हणजे थोडंसं त्याला स्पायसी करायचं असेल तर त्याच्यामध्ये लवंग पण टाकू शकतो आपण. मी या 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये टाकणार आहे. पण आपण हे बघणार आहोत की आपली जी शेव आहे ती एकदम डार्क नसेल, ती पिवळ्या रंगाची असली पाहिजे. त्या दृष्टीने आपण ही करणार आहोत. थोडेसे काळे मिरे टाकलेत, जिरा 1 चमचा आणि एक अर्धा चमचा ओवा. या गोष्टी मी एका बाजूला रोस्ट करून घेतोय. आता या रेसिपीमध्ये मी कुठल्याही प्रकारचा सोडा वगैरे काही टाकत नाही आहे. मी फक्त बेसन घेणार आहे आणि मी याला थोडासा लसणाचा फ्लेवर पण देतो आहे.
आता या सगळ्या गोष्टी लसूण वगैरे यात टाकायचं का ते ऑप्शनल आहे. जर टाकायचं असेल तर तुम्ही टाका, नाही तर पाणी वापरलं तरी चालेल. ठीक आहे. पण या मसाल्यांबरोबर लसणाची चव थोडीशी शेवेला लागेल त्या दृष्टीने मी वापरतोय. पण जर चाटसाठी करायची असेल, साधी शेव करायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी टाकायची जरूरत नाही आहे. आपल्याला फक्त मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये आणि मी सोडा पण वापरत नाही आहे इकडे. बरं, आता एक प्रश्न असा होता की तो लाल होते आपली शेव, तर ती पिवळी राहण्यासाठी काय करावी. तर याच्यामध्ये आपण पिवळी राहण्यासाठी घरच्यासाठी म्हणून सांगतोय मी, हळद टाकतोय इथे. आणि हळद टाकतात किंवा कधीकधी पिवळा कलर पण वापरतात, पण आपण कलर कुठलाही वापरणार नाही आहोत. आपण इथे वापरणार आहोत हळद. या तिन्ही गोष्टी आता व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत आणि भाजल्याचा तर वास पण छान यायला लागला आहे. तर गॅस बंद केलेला आहे आणि याला मी आता कुटून घेणार आहे. आता हा जो मसाला आहे हा आपण बेसनमध्ये टाकणार आहोत. त्याच्यात टाकूया 2 चमचे तेल, 2 ते 3 चमचे तेल टाकू आपण. आणि याच्यात टाकणार आहे लसणाचं पाणी. म्हणजे लसूण घेतले होते ते मिक्सरमध्ये वाटताना थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि त्याला फिरवून घेतलेलं आहे. आणि गाळणीतनं किंवा मस्लिन क्लॉथमधनं, मलमल कापडामधनं त्याला गाळून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपण याच्यात टाकतोय. हे जास्ती घट्ट पीठ नाही आहे. याचं कारण हे आहे की शेव करताना आपण जो साचा वापरतो त्याच्यामध्ये आपल्याला जी छिद्र असतात ती छोटी छिद्र असतात त्याच्यामध्ये, तर यातनं व्यवस्थित जावं त्या दृष्टीने याला थोडंसं लूज ठेवलेलं आहे. याच्यात पाण्याची क्वांटिटी थोडीशी जास्ती असते. साचा आपण लावून घेतोय. हे जे तेलाचं टेम्परेचर आहे हे महत्त्वाचं आहे. तर मध्यम आचेवर, म्हणजे पूर्ण थंड पण नको आहे तेल आणि एकदम गरम पण नको आहे, मधलं टेम्परेचर असायला पाहिजे तेलाचं. मस्त तयार होते शेव आपली, कुरकुरीत. आणि याची चव पण मस्त असणार आहे. लसणाची चव याला असणार आहे. आणि त्याच्यातला जो आवाज जो पाण्याचा संपला याचा अर्थ ती शेव कुक झालेली आहे, क्रिस्पी झालेली आहे आणि ही आपल्याला काढून घ्यायची आहे. रंग पण मस्त आलेला आहे. बघितलं का तुम्ही किती छान रंग आला आहे, पिवळा रंग आलेला आहे. याचं कारण हे आहे की टेम्परेचर हे व्यवस्थित पाहिजे, करेक्ट टेम्परेचर पाहिजे तेलाचं. त्याचबरोबर आपल्याला हळद वापरायची, त्याच्यामुळे त्याचा रंग चांगला येतो. आर्टिफिशियल कलर वापरण्यापेक्षा हळद कधी पण चांगली. अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये भरपूर. शेव तर आपली एकदम मस्त झालेली आहे, कुरकुरीत झालेली आहे आणि रंग पण छान आलेला आहे. आणि सगळ्यात आधी आपण शेव तयार करून घेतलेली आहे आणि त्या शेवेला आपण फ्लेवर दिलेला आहे लसणाचा. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे आपण मसाले टाकले आहेत ते ओवा आहे, जिरा आहे आणि काळी मिरी, हे थोडंसं परतून घेऊन, म्हणजे थोडंसं रोस्ट करून त्याला त्याची पूड याच्यात टाकली आहे बेसनामध्ये. त्याचबरोबर थोडंसं तेल, मीठ, हळद टाकून आपण हे मिश्रण तयार केलं आणि ते आपण या साच्यामध्ये टाकून त्याच्या तळून घेतलेलं आहे आणि मस्त कुरकुरीत शेव तयार करून घेतलेली आहे. आणि त्याचा रंग पण छान पिवळा आलेला आहे, कारण की आपण त्याच्यात त्या करेक्ट टेम्परेचरमध्ये त्याला तळलेलं आहे आणि त्याचबरोबर हळद पण याच्यामध्ये वापरली आहे. आता जी पापडी करायची आहे त्याच्यासाठी पण आपण काय करणार आहोत, अशाच पद्धतीचं सगळं करणार आहोत, फक्त त्याला थोडंसं घट्ट मिश्रण असं ठेवणार आहोत. आता शेवेसाठी जे वापरला होता मी बोल तोच वापरतोय. त्याच्यात टाकणार आहे बेसन, मीठ, हळद, त्याचबरोबर मगाशी आपण जो केलेला मसाला आहे तो थोडासा आपण टाकू याच्यात. याच्यात जाईल एक थोडं तेल,
एक छोटे 4-5 चमचे टाकतोय तेल मी. शेवेपेक्षा थोडंसं घट्ट याला भिजवलेलं आहे मी. याला या साच्यामध्ये टाकून घेतोय. तेल मगासारखंच आपण तापवून घेतलेलं आहे. दोन्ही बाजूनी त्याला तळून घ्यायचं आहे आपल्याला. आपण बाकी काही टाकलेलं नाही आहे याच्यामध्ये, फक्त थोडेसे ते स्पायसेस आणि मीठ, थोडंसं तेल. जर याला वेगवेगळे फ्लेवर्स द्यायचे असतील तर आपल्याला लवंग किंवा लसूण वगैरे याचा आपल्याला वापर करता येईल, किंवा जस्ट प्लेन पण आपल्याला हे करता येईल. रंग छान आलेला आहे मस्त. बस. आता आपण जशा पापड्या तळलेल्या आहेत, एकदम मस्त पिवळ्या आणि छान झाल्यात, कुरकुरीत झाल्यात एकदम. मी एक काम करतो, याला पण तळून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. शेव पापडीसाठी लागणारं साहित्य: बेसन, लसणाचं पाणी, जिरं, ओवा, हळद, मीठ आणि काळी मिरी. कृती: एका खोलगट पॅन मध्ये काळी मिरी, जिरं आणि ओवा भाजून घ्यावा. एका बाउल मध्ये बेसन घेऊन त्यामध्ये मीठ, हळद, भाजून घेतलेल्या जिरं, काळी मिरी आणि ओव्याची भरड, गरम तेल, लसणाचं पाणी आणि साधं पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. तयार पीठ शेवेच्या साच्यामध्ये भरून मध्यम गरम तेलात शेव पाडून तळून घ्यावी आणि सर्व्ह करावी. पापडीसाठी एका बाउल मध्ये बेसन घेऊन त्यामध्ये मीठ, हळद, जिरे, काळी मिरी आणि ओव्याची भरड, गरम तेल आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. तयार पीठ पापडीच्या साच्यामध्ये भरून गरम तेलात पापडीचा आकार तयार करून तळून घ्यावा आणि सर्व्ह करावा. आपण शेव आणि पापडी ही कशी बनवायची आणि त्याचबरोबर त्याचा रंग पिवळा कसा टिकवायचा हे आपण बघितलं. आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. आता आपण करणार आहोत वालाच्या शेंगा आणि गोळे भाजी. ही जी भाजी आहे ही अतिशय करायला सोपी आहे, पण मसालेदार आहे आणि त्याचबरोबर ते जे बेसनाचे ज्यात गोळे लागतात ते केल्यानंतर खूप टेस्टी लागते ही भाजी. सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य आहे, आपण वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत, बेसन घेतलं आहे, दही आहे, खोबरं आहे, कोथिंबीर घेतली आहे, हिंग घेतलं आहे, आलं आहे, लसणाच्या स्लायसेस घेतलेले आहेत. नंतर आपण इथे पुदिना घेतला आहे, नंतर सोडा घेतला आहे, मोहरी आहे, नंतर तूप घेतलं आहे, जिरं आहे, मीठ, तिखट, हळद आणि मिरची. तर ही जी भाजी आहे, शेंगा अर्थात आपण कापणार आहोत, पण त्याच्या आधी गोळ्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते एकत्र करूया. हे गोळे एकदम टेस्टी बनतात. एका बोलमध्ये 1.5 ते 2 वाटी आपण बेसन घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तिखट, 1 चमचा तिखट घातलेलं आहे, अर्धा चमचा हळद, जिरे 1 चमचा. याच्यात आपण 2 चिमूट सोडा घालतोय. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार मीठ घालायचं आहे. इथे याच्यात अर्धा चमचा घातलेला आहे. 1.5 चमचा आपण याच्यात तूप घालतोय. थोडं पुदिना आणि 1 चमचा आलं. आणि आलं टाकल्यानंतर याच्यात आपल्याला टाकायचं आहे दही. थोडंसं बेसन घालतोय. या सगळ्या गोष्टी एकत्र करून झालेल्या आहेत. आता आपण एक काम करू,
याचे गोळे बनवूया. याचे अशा आकाराचे आपल्याला छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. गोळे म्हणा याला थोडासा एक लांबट आकार देतोय मी. जे गोळे आपल्याला करायचे आहेत त्याच्यासाठी बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हळद, तिखट आणि थोडेसे मसाले आणि बाकीचं आपण दह्यामध्ये त्याला घट्ट भिजवलेलं आहे आणि त्याचे असे लांब लांब गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, आता मी इथे पॅन गरम करतोय. हे झाल्यानंतर याच्यात आपण पॅनमध्ये तेल घेऊया. तेलामध्ये आपण टाकतोय मोहरी. मोहरी तडतडल्यानंतर थोड्या हिरव्या मिरच्या आणि हे जे गोळे आहेत ते आपण तेलामध्ये टाकतोय. गोळे आपण हे जरा शॅलो फ्राय करून घेतोय, म्हणजे शिजल्यानंतर ते खूप टेस्टी लागतील आणि त्याला वेगळं स्टीम करायची आपल्याला जरूरत पडणार नाही. मस्त ते फुलले आहेत. आता याच्यात मी टाकणार आहे थोडं लसूण. लसणाचा फ्लेवर याच्यात छान लागतो, पण जर लसूण आवडत नसेल तर नाही टाकलं चालेल. पण या भाजीमध्ये या गोळ्यांबरोबर हा लसूण, गोळे आणि या शेंगांबरोबर लसूण खूप मस्त लागतो, त्यामुळे मी इथे लसणाचे मोठे मोठे काप टाकलेले आहेत त्याच्यात. आणि आता मी याच्यात टाकणार आहे हिंग, थोडी हळद, याच्यात जाणार आहेत या शेंगा. वा, भाजी मस्त होणार आहे. थोडं मीठ, तिखट, मस्त एक अर्धी वाटी खोबरं, थोडी कोथिंबीर. ही आपण ड्राय भाजीच ठेवणार आहोत, सुकी भाजी ठेवणार आहोत. फक्त जे बेसनाचे जे गोळे आहेत ते थोडेसे सॉफ्ट व्हायला पाहिजे म्हणून मी इथे पाण्याचा हात मारतोय. आणि याला थोडंसं मीडियम रेंजवर थोडासा गॅस कमी करून याला वाफ आणतोय, म्हणजे गोळे पण व्यवस्थित शिजतील आणि त्या शेंगा आहेत त्या पण व्यवस्थित शिजतील. बस याच्यावरती आता मी ही शिजल्यानंतर एका डिशमध्ये काढून घेणार आहे. वरती कोथिंबीरीचं गार्निश करणार आहे आणि सर्व करणार आहे. मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. वालाच्या शेंगा आणि गोळे भाजीसाठी लागणारं साहित्य: वालाच्या शेंगा, बेसन, दही, किसलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिंग, चिरलेलं आलं, लसणाचे काप, चिरलेली पुदिन्याची पानं, खाण्याचा सोडा, मोहरी, तूप, जिरं, मीठ, लाल तिखट, हळद आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1.5 वाटी बेसन घेऊन त्यामध्ये लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरं, खाण्याचा सोडा, मीठ, 1.5 चमचा तूप, चिरलेली पुदिन्याची पानं, 1 चमचा आलं आणि 2 ते 3 चमचे दही घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. हाताला तेल लावून तयार मिश्रणाला उभा आकार द्यावा. एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बेसनाचे गोळे घालून शॅलो फ्राय करून घ्यावेत. त्यानंतर लसणाचे काप, हिंग, हळद, वालाच्या शेंगाचे तुकडे, मीठ, लाल तिखट, किसलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून सर्व मिश्रण शिजवून घ्यावं आणि डिश सर्व्ह करावी. अशा जर रेसिपी समोर असतील तर भूक नसताना पण ऑटोमॅटिक भूक लागते. त्याला टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो कसे झाले ते. शेवपापडीमध्ये एस्पेशली शेवेमध्ये लसणाचा फ्लेवर मस्त आलेला आहे आणि मीठ आणि जे बाकीचे घटक टाकले त्याची पण चव लागते. कुरकुरीत आणि मस्त झालेलं आहे. आणि आता ही भाजी बघूया आपण.
गोळे एकदम मस्त लागत आहेत कारण त्याला आपण परतून घेतलं तेलामध्ये, त्यामुळे ते खमंग अशी चव लागते. त्याचबरोबर पुदिना आणि जिरा वगैरे त्या चवी पण म्हणजे त्याची चव पण खूप छान उतरली आहे गोळ्यांमध्ये आणि वाल पण खूप छान शिजलेले आहेत आणि खोबऱ्यामुळे जास्ती मजा आली आहे. मंडळी, आज वर्षाजींनी आपल्याला जे पत्र लिहिलं होतं त्याप्रमाणे आपण आज शेवपापडी इथे तयार केलेली आहे. आणि तुम्हाला अजून काही शंका असतील किंवा तुमच्याकडे काही सजेशन्स असतील तर तुम्ही पण कळवा. आपण इथे नक्की करण्याचा प्रयत्न करू. आजच्या रेसिपीज आय एम शुअर तुम्हाला आवडल्या असतील आणि त्या तुम्ही नक्की कराल. त्या करून झाल्यावर त्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आजचा एपिसोड इथे संपतोय, पण पुढच्या भागामध्ये मी तुमच्या भेटीला परत येणार आहे. अशाच मस्त मस्त रेसिपीज आपण इथे करत राहणार आहोत. पण पुढच्या भागामध्ये कुठल्या रेसिपीज आहेत ते बघण्यासाठी तुम्हाला पुढचा भाग बघायला लागेल. तोपर्यंत मी तयारी करतो. ठीक आहे, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.